सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येतेय। वाई तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भेदण्याचा भाजपचा प्रयत्न फसलाय। मंत्री मकरंद पाटील यांचा शब्द आणि अजितदादांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय। नगरपालिका निवडणुकीत भाजपनं नगराध्यक्ष पद जिंकून जोरदार मुसंडी मारली होती। मात्र 2026च्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेली आश्वासनं आणि घोषणांची लाट मतदारांनी थोपवून धरली आहे। निकालावर नजर टाकली तर राष्ट्रवादीनं 4 पैकी 3 गट आणि 8 पैकी 5 गणांवर दणदणीत विजय मिळवलाय। यशवंतनगर, बावधन आणि ओझर्डे या गटात राष्ट्रवादीची घौडदौड कायम राहिली, तर भाजपला केवळ 1 गट आणि 3 गणांवर समाधान मानावं लागलं। भुईंज गटात भाजपनं काहीशी टक्कर दिली असली तरी ग्रामीण भागातील मतदारांनी राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीलाच पसंती दिली आहे। थोडक्यात भाजपची ताकद राष्ट्रवादी समोर कमी पडली असून वाई तालुका हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।